नालासोपाऱ्यामधील काही रहिवाशांना जे बिल्डर आहे त्याच्याकडून ओसी मिळत नसल्यामुळे रहिवाशी आक्रमक झालेले आहेत। आपण जर बघितलं तर हे सर्व रहिवाशी आहेत ते नालासोपारा पूर्वेच्या आसोळे परिसरातील एव्हरशाईन लास्ट स्टॉप या परिसरातील श्रीराम या इमारतीमधील हे सर्व रहिवाशी आहेत आणि हे सर्व ओसी सीसी या ठिकाणी बिल्डरने दिली नसल्यामुळे एकवटलेले आहेत। काय प्रॉब्लेम आहे आपला या ठिकाणी? ओसी अभी तक रिसीव नहीं हुआ और कोई कमिटमेंट भी नहीं है कब मिलेगा। अभी तक उन्होंने ओसी के लिए अप्लाई भी नहीं किया हुआ है, जबकि 5 साल 6 साल हो चुका है हम लोगों को इसे। सर तुम्ही काय सांगणार, म्हणजे काय कोण बिल्डर आहे हा आणि किती फ्लॅट धारक आहे याच्यामध्ये? या श्रीराममध्ये या 2 बिल्डिंग आहेत, 46 आणि 44। यामध्ये टोटल फ्लॅट आहेत 56। ह्या 56 फ्लॅटमध्ये जे राहतात ते 2021 पासून फॉलो झालं आहे। कमिटमेंट केलेले लेटर आहे आपल्याकडे, पण वारंवार देऊ ओसी अप्लाय केले ओसी अप्लाय चेक केले ऑनलाईन नगरपालिकेत जाऊन, तर ओसी कुठं दिसायचे नाही अप्लायवर। सर्व या गोष्टी त्यांनी बिल्डरने काहीच प्रकारचं कुठल्याच प्रकारे ओसी अप्लाय केलं नव्हतं। त्यामुळे बिल्डरवरती जो आक्रोश आहे ना आता याच्या पुढचा नेक्स्ट आक्रोश हा आंदोलनच असतं। हां सर, काय सांगा? 7 वर्षापासून आम्ही इथं राहतो आणि 46 जवळजवळ 5 वर्षापासून राहते। जवळ दोन्ही विंगचं एकच अपार्टमेंट आहे, पार्ट 2 करून ते आम्हाला दोन्ही कंबाईन करून ओसी देणार होते। पण ओसीसाठी गेल्या ऑफिसच्या बिल्डरपासून फॉलोअप घेतलं। एकदा मीरा रोडच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलेलो, त्यावेळी पण आम्हाला एक लेटर लिहून दिला का तुमची ओसीचं आम्ही प्रोसेस केली, अप्लाय केले, पण काहीच कोणाकडं नाही। पहिले स्टार्टिंगला बिल्डरकडून खूप सारी लोकं होती, ती चेंज होत गेली, त्यांनी केले अप्लाय। त्याच्यानंतर हर्षद म्हणून एक माणूस आहे, त्याला वारंवार फोन करतो, तो उडवाउडवीची उत्तर देतो, धमकीचे फोन देतो। धमकीचं आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केले, पोलीस पण त्यामध्ये काय लक्ष देत नाही। करू हा सिव्हिल मॅटर आहे, असं आहे तसं आहे। पण आता आंदोलनासाठी आम्ही परमिशन घ्यायला पण गेलेलो होतो, पण ते बोलतात असं तुम्हाला 139 लावू, तुम्ही अशी परमिशन घेऊ शकत नाही, उद्या या सिनियरशी बोला। आम्ही उद्या परत पोलीस स्टेशनला जाऊ वाटल्यास, पण आम्हाला न्याय पाहिजे। पण या न्यायासाठी तुम्ही काय कराल म्हणून आम्ही तुमच्या मीडियाकडे आलेलो आहेत। आम्हाला एकच सारा आहे तुमचा मीडियाचा, तुम्ही आमच्यासाठी काय कराल याची अपेक्षा आम्ही बाळगूनच आम्ही तुमच्याकडं, तुम्ही पण नाही केली तर आमच्या नंतर उग्र आंदोलन केलं जाईल। याची नोंद सर्व प्रशासनाने घ्यावी। नेमके या बिल्डरकडून काय म्हणणं आहे, ते तुमचं काम होईल का नाही किंवा ओसी कशामुळे रखडली? काहीच म्हणणं नाहीत, अप्लाय केले 4 दिवसात होईल, 5 दिवसात होईल, हे सारखं वारंवार उत्तर आहेत बिल्डरकडनं ना। हर्षद हा त्यांचा जो रगील माणूस आहे ना, त्या रगील माणसाला मराठी बाणा दाखवला जाईल या पद्धतीचं त्याला थेट आव्हान आहे आमच्या ह्याच्याकडनं। आपलं काय म्हणणं? जसं आमचे चेअरमॅन साहेबांनी सांगितलं, गेली 7 वर्ष आम्ही त्याच्याकडे कंटिन्युअसली फॉलो करतो आणि तो फक्त अशी त्याची प्रवृत्तीच नाही द्यावी करून। आमच्या छोट्या कामासाठी त्याने एवढं वर्ष वेस्ट केले, पाण्यासाठी मी एवढं आंदोलन केलं, शेवटी आम्ही वैतागलो। काही लोकप्रतिनिधींची मदत घेतली, त्यांच्या लेटरने आम्ही महानगरपालिकेत केलं। महानगरपालिकेतून काही प्रमाणात बिल्डरवरती दबाव आणण्याचा एक लेटर करून प्रयत्न केला, तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की आमच्याकडे कोविडचं कारण दिलं तरी की एवढं वर्ष कोविड होता, कोविडमुळे आम्ही काय अप्लाय करू शकलो नाही, महानगरपालिका काहीतरी एक्सेस डॉक्युमेंट आमच्याकडे मागते। असं करत त्यांनी एक लेटर म्हणून दिलं की आमच्याकडे NOC सगळे आलेले आहेत, पण आम्ही अप्लाय नाही केलं, तुम्हाला एका महिन्याचा अप्लाय करतो। त्याच्यानंतर कंटिन्यूअस फॉलो करतात, सेक्रेटरी फॉलो करतात, चेअरमॅन फॉलो करतात। एक उडवाउडवीची उत्तर फक्त करना है करूँगा, नहीं करूँगा तो क्या कर लोगे, अशी उलट उत्तर। पण त्यात एका समाधानकारक उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही की ह्या तारखेला आम्ही तुम्हाला कमिट करतो आणि ओसी देतो। त्याच्यामुळे रहिवासी सतत वैतागलेले, म्हणजे एवढं वर्ष आम्ही पाण्यासाठी अक्षरशः आम्हाला टँकर मागवले, ती बोरवेल जी आहे ती आम्ही स्वतः खोदली, त्याला सांगून पाठी लागून आम्हाला पाणी मिळत नव्हतं। त्यात ओसी बिना ओसीच्या खूप काही गोष्टी अडकलेल्या आहेत रहिवाशांच्या, लोन ट्रान्सफर होत नाही आहे आणि म्हणजे खात्री नाही की बाबा ओसी आहे तर राहतोय ती जागा पण आमच्या नावाची आहे की नाही, तर याची शाश्वती नाही आहे। त्यामुळे बिल्डरवरती कडक कारवाई झाली पाहिजे। याच्यामागे आम्ही पोलीस स्टेशनसाठी पण गेलो, पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आणि पोलीस पण सांगतात की तुम्ही गेलं तर तुमच्यावरती कारवाई होईल। तर ह्या चिंतेत आम्ही आहोत, तर काय करावं, तर त्यासाठी आम्ही प्रसारमाध्यमांची मदत घेऊन आम्ही बिल्डरला एवढं सांगू शकतो की येत्या 15 दिवसात जर तू ह्या गोष्टीचं काय केलं नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू। आणि सगळे चिडलेले आहेत, अक्षरशः चिडलेले आहेत लोक, म्हणजे हा फक्त देण्याची प्रवृत्ती नाही, फक्त हे करण्याची प्रवृत्ती। त्यामुळे आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, तर तुम्ही काय सांगणार, कधीपासून या ठिकाणी राहत आहेत आणि किती फ्लॅट आहेत असे? बस मेन हमें ओसी चाहिए, ओसी आएगा तो आगे तक काम भी कर सकते हैं। हमने बिल्डिंग में रहते हैं तो ओसी के बिना हम कहाँ जाएंगे, हम सीनियर सिटीजन है, और कल सुबह कुछ हुआ तो कहाँ जा सकते हैं हम लोग, इसलिए ओसी ही चाहिए हमें। तुम्ही काय सांगणार? तो मेरा एक ही कहना है कि 2 बिल्डिंग का ओसी नहीं आया है, अटका के रखा है, जबकि सेम बिल्डर ने बाजू में ही NG प्लैटिनम में फ्लैट्स बनाए हैं, वहाँ के थोड़े बिल्डिंग के उन्होंने ओसी अप्लाई किए,
जबकि वो हमारे 2 से 3 साल बाद बिल्डिंग बने। तो क्वेश्चन यही है कि हमारा क्यों नहीं किया है, इतना हमें क्यों अटका के रखा है। हमने हर जगह हेल्प मांगी, रिटर्न ईमेल्स बहुत हर चीज़ कर लिया, हमें एक रिप्लाई बिल्डर की तरफ से नहीं आता है। हमें कल ये बोला गया है कि अप्लाई किया है, मई में आएगा। जब मैंने बोला कि मुझे एप्लीकेशन नंबर दो, तो उसके बाद मुझे कोई कॉल नहीं आया एप्लीकेशन नंबर की। इसका मतलब यही है कि अप्लाई किया ही नहीं है। तो हमारा मेन यही है कि अप्लाई अगर किया है तो हमें एप्लीकेशन नंबर दो, जबकि हमें इतने सालों से यही चीज़ प्रॉमिस किया जा रहा है कि अप्लाई किया है। हमें सिर्फ एप्लीकेशन नंबर चाहिए, अगर वो भी मिल गया तो भी हम मान लेंगे कि हाँ उन्होंने अप्लाई किया है, पर उनके तरफ से कोई इंटरेस्ट नहीं आ रहा है। ऐसा क्यों हो रहा है? हमें खुद को नहीं, उन्होंने पेमेंट किया है, पैसा भरा है, वो भी हमें नहीं पता है। अभी तो हमारे रेरा में भी कुछ नहीं दिख रहा है, फ्रोज़न दिखा रहा है। तो हमें हर चीज़ का जवाब चाहिए कि उन्होंने किया है, नहीं किया है तो क्यों नहीं किया है। कमिटमेंट चाहिए, अगर अप्लाई किया, कमिटमेंट भी नहीं चाहिए। अभी हमको सीधा उन्होंने अप्लाई किया तो हमको दिखाना चाहिए कि उन्होंने अप्लाई किया। अब फॉल्स प्रोमिसेस से हम नहीं चुप होने वाले, क्योंकि अभी बहुत हो गया, बहुत साल वेट कर लिया, अभी इनफ है। इसी वजह से हमने आपका भी हेल्प लिया है, क्योंकि हमें और कोई हेल्प नहीं मिल रहा है। तो प्लीज़ तुम्ही काय सांगणार ते? की ते RNA बिल्डर्सनी आम्हाला खोटी आश्वासनं देऊ नये, कारण इथे जे 56 फ्लॅटचे रहिवासी आहेत की त्या आम्हाला OC न मिळाल्या कारणाने आम्ही सर्व प्रचंड आहे ना खूप रागावलेले आहोत। एक तर तू खोटी आश्वासनं देऊ नको, जे आहे ते OCचं जे म्हणजे रिझल्ट काय आहे ते आम्हाला सांग आता तोंडावर। आता खूप झालं आणि आम्ही खरंच आता तीव्र आंदोलन करू ह्या पुढे जर का याचं उत्तर नाही मिळालं तर। निश्चित आपण जर बघितलं असेल तर या सर्व रहिवाशांकडून बिल्डरच्या विरोधामध्ये तीव्र भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्यात येत आहेत। त्यामुळे या बिल्डरने लवकरात लवकर या रहिवाशांना OC जी आहे ती देण्यात यावी अशी मागणी देखील या सर्व रहिवाशांकडून करण्यात येत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।